क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार भव सिंधू। नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। विठाला 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 क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नासिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्यात। मस्तक हे पायावरी आवार करी संतांच्या, श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत।
क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी शिवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वसंत विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण जगद्गुरु श्री तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा अतिशय महत्त्वाचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु श्री तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून ज्यांना ज्यांना ह्या नरदेहाची प्राप्ती झालेली आहे त्यांना सावध करणारा आणि क्षणाक्षणाला विचार करायला लावणारा हा अभंग आहे। विठाला 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 विठाला। कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असतं। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र धांदरफळ बुद्रुक हे गाव आणि त्या गावातील माझे वर्गमित्र असणारे संतोष भाऊ वागचौरे यांचे वडील अनिल वागचौरे यांचे वडील त्यांचं 1 वर्षापूर्वी देहावसन झालं आणि त्यांच्या दशक्रिया विधीलाही माझंच प्रवचन होतं आणि आज बरोबर 1 वर्ष झालं आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण या मंडपाच्या आतमध्ये जे बसलेलो आहोत अतिशय दुःखित अंतकरणानं तर वैकुंठवासी परमपूज्य बाबा जरा वेळ राहू द्या बाबा जरा वेळ राहू द्या वैकुंठवासी परमपूज्य भास्करराव नामदेवराव वागचौरे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण अतिशय दुःखित अंतकरणाने या ठिकाणी उपस्थित आहोत। त्यांच्या पाठीमागं खूप मोठा परिवार आहे। त्यांच्या धर्मपत्नी मीराबाई भास्करराव वागचौरे, त्यांची 2 मुलं संतोष भाऊ अनिल आणि त्यांच्या सुविद्या पत्नी विद्या कांचन आणि त्याचबरोबर ह्या काकांच्या मुली प्रियंका पंढरीनाथ कांबळे, जयश्री संजय लोहकरे, मीना राजेंद्र गावित्रे आणि खूप मोठा त्यांच्या बहिणी भाऊ खूप मोठा परिवार ह्या काकांच्या पाठीमागं आहे आणि त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। विठाला 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 विठाला। या कुटुंबातून आज एक बाप गेला, पण बाप काय असतो याचा विचार तर आपण करणारच आहोत। पण तत्पूर्वी आपण या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत। आपल्या हिंदू संस्कृती प्रमाणे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे हिंदू संस्कृतीला मानावी लागतात। कोणते? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण। कारण या ठिकाणी माझ्या समोर बसलेली शिक्षकांची आणि शिक्षिकेंची मांदियाळी आहे, बरोबर आहे ना। या मंडपामध्ये सगळ्यात जास्त उपस्थिती जर कोणाची असेल तर ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन ज्ञानदानाचं कार्य केलं असे शिक्षक आणि शिक्षिका माझ्या समोर बसलेले आहेत। पण हिंदू संस्कृतीमध्ये 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण आहेत आणि आपल्याला ते शिरसावंदे मानावे लागतात। ज्याचा जन्म झाला 1 दिवस त्याला मरण निश्चित आहे, पण जो जन्माला आला त्याला 1 दिवस मरावं लागतं। उपजेते नासे नाशिले ते पुनर्पिदिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। म्हणून माणूस जन्माला आल्यानंतर 1.25 महिना आपल्याकडे विटाळ पाळला जातो आणि माणूस त्याचं निधन झाल्यानंतर 14 दिवस आपल्याकडे सूतक पाळलं जातं। पण 14 दिवस आपल्याकडे सूतक पाळतात का पाळतात? गेलेल्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ त्या व्यक्तीनं आपल्याकरता अहोरात्र काबाड कष्ट केले, हाडाची काढं केलं, रक्त आटवलं, देह झिजवला आणि त्या व्यक्तीनं जसाच्या तसा प्रपंच आपल्या ताब्यात दिला। आपण त्याच्या म्हणजे काहीही केलं त्याच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही। म्हणून आपण दशक्रिया विधीच्या दिवशी मुंडन करतो असं शास्त्र सांगतं, मी सांगत नाही। पण दशक्रिया विधीच्या दिवशी दुसरा एक विधी असतो। आपण दशक्रिया विधी का करतो ह्या मुद्द्यावर आपण बोलतोय।
नंतर वर्षश्राद्ध का करतो आणि नंतर आपण बाप समजून घेऊ. तर दशक्रिया विधीच्या दिवशी आपण भाताचे 3 पिंड ठेवतो. तर ते 3 पिंड सत्व, रज आणि तम, देह हा त्रिगुणाचा बांधा आहे म्हणून आपण भाताचे 3 गोळे ठेवतो. पण भाताचे 3 गोळे ठेवत असताना आपल्या ह्या संगमनेर तालुक्यात श्री क्षेत्र धांदरफळ या परिसरामध्ये काका एक चौथी वस्तू असते. कोणती? ज्या वेळेला आपण स्मशानभूमीमध्ये प्रेत ठेवलं आणि त्या प्रेताला मुलगा आणि मुलगी पाण्याची घागर खांद्यावर घेतात आणि त्या प्रेताला 1, 2 किंवा 3 प्रदक्षिणा मारण्याची पद्धत आहे. पंचकृषी बदलली की पद्धत बदलते, पण आपल्याकडं 3 फेरे मारण्याची पद्धत आहे. आणि प्रत्येक गावामध्ये एक स्पेशालिस्ट असतो. तो एक दगड घेऊन छोटासा, एक फेरा झाला का तो माणूस येतो, दगड घेतो आणि छोटीशी टोची मारतो. असे 3 छिद्र त्या घागरीला पाडले जातात. 3रा गारका पूर्ण झाल्यानंतर त्या प्रेताच्या पायथ्याशी आणलं जातं. पायथ्याशी आणल्यानंतर मुलगा आणि ती मुलगी पाण्यानं भरलेला घडा हा पायथ्याला फोडतात आणि फोडल्यानंतर बोंब मारतात. जुने माणसं सांगतात पाठीमागं बघू नका, कारण का त्याचा आणि तुमचा आता संबंध राहिलेला नाही म्हणून आपण बोंब मारतो. ते पाण्यानं भरलेला घडा आपण तिथं टाकतो. पण विज्ञान असं सांगतं मानवाच्या शरीरामध्ये जेवढ्या अस्थी आहेत, जेवढ्या रक्तवाहिनी आहेत आणि मेलेल्या माणसाला जलकुंभ अर्पण केल्यानंतर त्याला पुष्टी मिळते म्हणून विज्ञान सांगतं जलकुंभ अर्पण करायचा. आणि शास्त्र असं सांगतं का पाण्याचा घडा फोडला म्हणजे घडा फुटला, त्याचा आणि आपला संबंध संपला. म्हणून मुलं पुढे जातात. पुढे गेल्यानंतर पाठीमागं पाहत नाहीत. पण ज्या व्यक्तीने ज्या दगडानं पाण्याचा घडा फोडला तो दगड फेकून देत नाहीत. तो दगड दशक्रिया विधीच्या दिवसापर्यंत जपून ठेवला जातो. ज्या ठिकाणी भाताचे 3 गोळे ठेवलेले असतात तिथं तो दगड ठेवलेला असतो. पुराण असं सांगतं का अंत्यविधी झाल्यानंतर तो आत्मा देहातला त्या दगडाला आश्मा असं नाव आहे, त्या आश्मामध्ये तो प्रवेश करतो आणि 10 दिवस त्या आश्मात वास्तव्याला असतो. पण एकदा का त्या पिंडाला काकस्पर्श झाला का त्या आश्मातला आत्मा बाहेर येतो. 10 दिवस त्या आश्मामध्ये तो आत्मा प्रविष्ट असतो. पण पिंडाला काकस्पर्श झाल्यानंतर तो आत्मा त्या आश्मातला बाहेर येतो. पण मुळात पिंडाला काकस्पर्श का होतो या विज्ञान युगात प्रश्न आहे. कारण हे विज्ञान युग आहे. या विज्ञान युगामध्ये भक्ती ही डोळस असावी, श्रद्धा असावी, पण विज्ञान युगामध्ये अंधश्रद्धा नसावी. बरोबर आहे ना सर? श्रद्धा असावी विज्ञान युगात, पण अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा असावी पण ती डोळस असावी. एकदा काय झालं, पिंडाला काकस्पर्श का होतो, का पिंडाला कावळा शिवतो? ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणजी वनवासाला निघाले, प्रवास करत 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 निघाले, शरयू नदी पार केली, चित्रकूट पर्वतावर वास्तव्याला असताना प्रभू रामचंद्र सकाळी लवकर उठले. उठल्यानंतर स्नान केलं आणि एका यज्ञाचा आरंभ केला. लक्ष्मणाने सुद्धा स्नान केलं. चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी येऊन उभे राहिले. उरल्या फक्त सीतामाता. आणि आकाश मार्गाने एक सुदर्शन नावाचा गंधर्व चालला आणि त्या सुदर्शन नावाच्या गंधर्वानं सीतामाता त्या चित्रकूट पर्वतावर पाहिली आणि अंतकरणामध्ये कामविकार जागृत झाला आणि त्या चित्रकूट पर्वतावर आकाश मार्गाने जाणाऱ्या सुदर्शन गंधर्वाने मूळ गंधर्वाचं रूप टाकून दिलं आणि एका मायावी कावळ्याचं रूप परिधान केलं. आणि तो मायावी कावळा सीतामातेच्या खांद्यावर येऊन बसला. सीतामातेची छेड काढू लागला. सीतामातेने आकांत केला, प्रभू धावा, लक्ष्मणजी धावा. पण प्रभू रामचंद्र यज्ञात बसलेला आहे आणि लक्ष्मणजी चित्रकूट पर्वताच्या पायथ्याशी आहेत. प्रभू धावा, लक्ष्मणजी धावा, पण कोणीच येत नाहीत. पण प्रभू रामचंद्राने अंतर्ज्ञानानं जाणलं का सीता का अकांत करते. प्रभू रामचंद्राने अंतर्ज्ञानानं जाणलं का आकाश मार्गाने जाणारा एक सुदर्शन नावाचा गंधर्व, त्यानं गंधर्वाचं मूळ रूप टाकून दिलंय आणि एका मायावी कावळ्याचं रूप परिधान केलं आणि तो कावळा सीतेची छेड काढतोय. प्रभू रामचंद्राने बसल्या जागेवरून एक शस्त्र, गवताची काडी उचलली, त्याचं शस्त्र तयार केलं आणि कावळ्याच्या दिशेनं भिरकवलं. पण त्या मायावी कावळ्यानं सुदर्शन नावाच्या गंधर्वानं पाहिलं का ह्या त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचे 3 ब्रीद वाक्य आहेत, एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी. प्रभू रामचंद्राचा बाण माझ्या दिशेने येतोय, माझा घात निश्चित आहे. तो सुदर्शन नावाचा गंधर्व, तो मायावी कावळा सीतामातेच्या खांद्यावरून उड्डाण केलं, ब्रह्म विष्णू महेशाकडे गेला. सांगितलं, मी सीतेची छेड काढली,
मी कावळा नाही, मी सुदर्शन नावाचा गंधर्व स्वर्गातला. पण सीता मातेचं अप्रतिम लावण्य पाहिलं, अंतकरणामध्ये काम विकार जागृत झाला आणि सीता मातेची मी छेड काढली. प्रभू रामचंद्राचा बाण माझा पाठलाग करतोय, माझं मरण निश्चित आहे, मला जीवदान द्या. ब्रह्म विष्णू महेशानं सांगितलं आम्ही तुला जीवदान देऊ शकत नाही. प्रभू रामचंद्र एक बाणी आहेत, पण तू त्याला शरण जा, त्याला शरण जा. कोणाला? त्या परमात्म्याला शरण जा. कावळ्याचा नाईलाज झाला. कावळा उडत उडत पुन्हा चित्रकूट पर्वतावर आला आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणावर नतमस्तक झाला. सांगितलं प्रभू तुम्ही माझ्या पित्या समान आहात, सीता माझ्या माते समान आहे, पण तरीही माझ्या अंतकरणामध्ये काम विकार जागृत झाला. मी सीता मातेची छेड काढली पण मला जिवंत मारू नका. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं कावळ्या, या मृत्यू लोकामध्ये, या त्रेतायुगामध्ये माझं ब्रीद वाक्य एक बाणी, मी सोडलेला बाण आतापर्यंत कोणाच कधीच पाठीमागं घेतलेला नाही. हा बाण तुझा घात करणार म्हणजे करणार. पण त्याने सांगितलं प्रभू मला जिवंत मारू नका. प्रभू रामचंद्राला त्या कावळ्याची दया आली. प्रभू रामचंद्राने सांगितलं कावळ्या मी तुला जिवंत मारणार नाही, पण हा बाण मी तुझ्या डोळ्यात मारतो. त्या क्षणी त्रेतायुगात चित्रकूट पर्वतावर प्रभू रामचंद्रांनी सोडलेला बाण कावळ्याच्या डोळ्यात मारला आणि समस्त कावळ्याच्या योनीला शाप दिला. कावळ्या, आजपासून जोपर्यंत या सृष्टीवर चंद्र सूर्य अस्तित्वात राहील तोपर्यंत समस्त कावळ्याची योनी ही एका डोळ्याने आंधळी राहील. असा समस्त कावळ्याच्या योनीला मी शाप देतो. आजही कावळा तो शाप भोगतोय. कावळा एकच डोळ्याचा आहे, पण प्रभू रामचंद्रांनी शाप दिला कावळ्या तू जरी एक डोळ्याचा असला पण तुला उजवीकडे पाहायचं असलं तर बुबुळ उजवीकडे येईल, डावीकडे बघायचं असलं तुझं डावीकडचं बुबुळ उजवीकडचं बुबुळ तुझं डावीकडे येईल असा वर देतो. पण कावळ्यानं सांगितलं प्रभू माझ्या एकट्याच्या चुकीमुळं समस्त कावळ्याच्या योनीला तुम्ही शाप दिला, हे बरं नाही, काहीतरी उशाप द्या, काहीतरी उशाप द्या. प्रभू रामचंद्राने सांगितलं कावळ्या तथाच तू. कावळ्या ऐक, या मृत्यू लोकामध्ये आजपासून जोपर्यंत चंद्र सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत या मृत्यू लोकातला जो माणूस मरेल, मेल्यानंतर 10व्याच्या दिवशी पिंड ठेवलं जाईल आणि त्या पिंडाला तो स्पर्श केल्यानंतर त्या व्यक्तीला सद्गती प्राप्त होईल. असा समस्त कावळ्याच्या योनीला मी वर देतो. म्हणून माणूस निधन झाल्यानंतर आपण दशक्रिया विधी करतो, पिंड ठेवतो आणि पिंड ठेवल्यानंतर प्रभू रामचंद्राची आज्ञा म्हणून कावळा पिंडाला स्पर्श करतो. हे त्याच्या पाठीमागचं शास्त्रीय कारण आहे. विठाला 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 विठाला. मग पिंडाला काकस्पर्श का होतो हे आपण ते बघितलं. फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण वर्षश्राद्ध का करतो? कारण दशक्रिया विधी होतो. दशक्रिया विधी झाल्यानंतर 13वा असतो, 14वा असतो, पण तो गेलेला आत्मा, गेलेला माणूस आपल्यातून कुठंच जात नाही. तो या मृत्यू लोकामध्ये असतो आणि 13वा 14वा 14व्याचा दिवस झाल्यानंतर दुपारी 12 वाजता या मृत्यू लोकाचा तो आत्मा अखेरचा निरोप घेतो. कारण आत्मा अमर आहे. नैनम छिद्दंती शस्त्राने नैनम दहती. आत्मा अमर आहे. तो 13व्या 14व्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता या मृत्यू लोकाचा अखेरचा निरोप घेतो आणि यमधर्माच्या मार्गाला निघतो. तर मृत्यू लोक तर यमलोक हा 86,000 योजन इतकं अंतर आहे. 1 किलोमीटर म्हणजे किती अंतर? 1 कोस म्हणजे किती अंतर? 1 मैल म्हणजे किती अंतर? 1 योजन म्हणजे किती अंतर? याचं गणित तुम्ही घरी गेल्यानंतर करा. पण मृत्यू लोक तर यमलोक हे 86,000 योजन इतकं अंतर आहे. आणि प्रत्येक आत्म्याला तो प्रवास हा पायी करावा लागतो. आणि मग 14व्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता तो आत्मा या मृत्यू लोकाचा अखेरचा निरोप घेतो आणि यम लोकाक प्रविष्ट मार्गस्थ होतो. मार्गस्थ झाल्यानंतर 47 दिवस त्याला अतिशय खडतर प्रवास करावा लागतो. आणि खडतर प्रवास केल्यानंतर 47 दिवसानंतर प्रत्येक आत्म्याला काहीतरी आठवतं या मृत्यू लोकातलं. आपली बायको आठवते, मुलं, नातवंड, पतवंड, सुना, सगळं आठवतं, पण इलाज नसतो. पुन्हा तो खडतर प्रवास करतो. वैतरणी नावाची नदी लागते. 100 योजन अंतर त्या वैतरणी नावाच्या नदीचं आहे. त्याच्यातही तो सुख दुःख भोगतो. पुन्हा नानाक्रंदपूर, आक्रंदपूर, शैलाग्रम, रवरव, पुष्कर, बोधनताल असे विविध प्रकारचे नरक त्या आत्म्याला लागतात. केलेलं पाप, केलेलं पुण्य त्या प्रत्येक आत्म्याला कोणीही असो त्याची परतफेड त्या नरकात करावी लागते. आणि मग तो यमधर्माच्या नगरीत जाऊन पोहोचतो. शास्त्र असं सांगतं, ज्या वेळेला आत्मा यमधर्माच्या नगरीत जाऊन पोहोचतो त्यावेळेला खाली वर्ष श्राद्ध असतं. म्हणून वर्ष श्राद्ध तारखेवर न करता हे नेहमी तिथीवर केलं पाहिजे. तो आत्मा दुपारी 12 वाजता यमधर्माच्या नगरीत पहिल्या वर्ष, पुराण असं सांगतं, मी सांगत नाही,
तिथं जाऊन पोचतो, खाली त्या व्यक्तीच्या प्रित्यर्थ भजन पूजन कीर्तन अन्नदान कुटुंब करत असतं. आणि त्या व्यक्तीला 1 वर्षानंतर जन्म सुखाचा द्यायचा का दुःखाचा द्यायचा हे पहिल्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी असं पुराण सांगतं का त्या दिवशी ठरतं. म्हणून गेलेल्या व्यक्तीच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी अन्नदान केलं पाहिजे, भजन पूजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे. म्हणून आपण वर्ष श्राद्धाचा विधी करतो. विठाला विठाला मग जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतायत, काय सांगतायत? क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह हजारार सकेळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं का जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार भवसिंधू. हा भवसागर तरुण जायचं जर असेल तर क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. पण ह्या अभंगावर बोलण्याकरता आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला 12 वाजता कीर्तन रूपी सेवा संपवायची आहे. विठ्ठला विठ्ठला मग भवसागर तरुण जायचं जर असेल तर क्षणाक्षणाला विचार कोणता करायचा? विचाराचे अनेक प्रकार आहेत. पण जो माणूस जन्माला आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी कर्तव्य आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काहीतरी कर्तव्य आहेत. प्रत्येकाची काहीतरी बांधिलकी आहे सर, बरोबर आहे ना? प्रत्येकाची काहीतरी बांधिलकी आहे, प्रत्येकावर काहीतरी जबाबदारी आहे, प्रत्येकावर काहीतरी ऋण आहे. आणि त्या ऋणामध्ये पहिलं ऋण जर असेल आपल्या कुटुंबाचं ऋण, माणसाच्या जीवनात पहिलं ऋण जर असेल आपल्या कुटुंबाचं ऋण, दुसरं ऋण जर असेल सामाजिक ऋण, आणि तिसरं ऋण जर असेल तर आपल्या पितरांचं ऋण. म्हणून पहिलं ऋण आपल्या कुटुंबाचं ऋण. कुटुंबात राहत असताना आपण कसंही वागलो, काहीही केलं, आपला उद्योग व्यवसाय कोणताही असला, आपल्याला कितीही टेन्शन असलं, माणूस म्हणल्यानंतर माणसाला टेन्शन असतं, पण आपल्यावर जबाबदारी आपल्या कुटुंबाची आहे. उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं माणूस घराच्या बाहेर जातो आणि बाहेर गेल्यानंतर ऑफिसमधलं समाजातलं कोणतंही टेन्शन असलं, पण प्रत्येक पुरुषानं घरात येत असताना आपल्या आई वडिलांमध्ये, आपल्या बायका मुलांमध्ये बाहेरचं टेन्शन उंबऱ्याच्या आतमध्ये कधीच आणायचं नसतं. परत ऐका, प्रत्येकाला काहीतरी टेन्शन असतं, पण उद्योग व्यवसायाचं टेन्शन, समाजाचं टेन्शन आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये आणायचं नाही, जेणेकरून आपल्या आईचं, आपल्या वडिलांचं, आपल्या बायका मुलांचं मानसिक संतुलन बिघडेल. बाहेरचं टेन्शन घरात आणायचं नाही, कारण आपल्याकडे कौटुंबिक जबाबदारी आहे आणि ती आपण जपली पाहिजे. दुसरं ऋण आहे सामाजिक बांधिलकी. सामाजिक बांधिलकी जपत असताना या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं मी एवढं सांगतो, अभंगावर जास्त बोलण्याकरता आपल्याकडे वेळ नाही, पण समाजाची इथं बहुतेक शिक्षक आहेत, सगळ्यात जास्त शिक्षक आणि शिक्षिका बसलेल्या आहेत. पण या समाजाची बांधिलकी आपण जपत असताना मी नेहमी सांगतो, आपली आई मरण पावल्यानंतर, आपला बाप मरण पावल्यानंतर प्रत्येक मुलानं आणि प्रत्येक मुलीनं कालाय तस्मै नमः, जसा काळ बदलला तसा माणसानं बदललं पाहिजे. आईचं निधन झाल्यानंतर, बापाचं निधन झाल्यानंतर आपण अंत्यविधी करतो. अंत्यविधी केल्यानंतर रक्षा विसर्जन आपण तलावामध्ये करतो, सरोवरात करतो, नदीत करतो. पण यापुढे ह्या विज्ञान युगामध्ये प्रत्येक मुलानं, प्रत्येक मुलीनं, आपली आई असो, आपले वडील असो, त्या आईची, वडिलांची रक्षा पाण्याचं, नदीचं प्रदूषण न करता सगळी एकत्र करायची. मोठा 5x5चा खड्डा करायचा, त्या खड्ड्यात सगळी ती रक्षा त्या खड्ड्यात टाकायची. आणि ज्या वृक्षाला 400, 500, 1000 वर्ष आयुष्य आहे असा वृक्ष त्या खड्ड्यात लावायचा. आपली आई गेली, आपल्या आईला आपण वाचवू शकत नाही. आपला बाप गेला, आपल्या बापाला आपण थांबवू शकत नाही. पण त्या आईची रक्षा, आपल्या बापाची रक्षा
त्या खड्ड्यात टाकल्यानंतर त्याच्यावर वृक्ष लावल्यानंतर आपण नाही, आपल्या 10 पिढ्या सुद्धा आपल्या आईच्या छायेला त्या जागेवर बसणारे, आपल्या बापाच्या सावलीला 10 पिढ्या त्या ठिकाणी बसणारे. म्हणून प्रत्येकानं या कीर्तनामध्ये एवढा तरी संदेश घेऊन जा, आपल्या आईचं निधन झाल्यानंतर, आपल्या बापाचं निधन झाल्यानंतर, जेणेकरून त्या राखेमुळं प्रदूषण निर्माण होणार नाही, एवढं तरी करा. विठाला विठाला सामाजिक बांधिलकी जपत असताना आपल्या आजूबाजूला जर कोणी तरुणपणामध्ये विधवा झालेली स्त्री जर असेल तर तिच्या पाठीमागं बाप म्हणून उभं राहा, तिच्या पाठीमागं भाऊ म्हणून उभं राहा, तिला आधार द्या. दुसरी गोष्ट, आपल्या आजूबाजूला जर म्हातारे माणसं असतील, वयोवृद्ध जर असतील, त्यांना जपा. अपंग असतील, अंध असतील, त्यांना जपा. प्रवास करत असो आणि प्रवास करत असताना एखादा म्हातारा माणूस, एखादी अपंग व्यक्ती जर रस्ता क्रॉस करत जर असेल, ती व्यक्ती अंध आहे, ती व्यक्ती अपंग आहे, तर किमान आपण आपल्या हातातलं काम सोडून त्या व्यक्तीचा हात धरून त्या व्यक्तीला आपण रोडच्या पलीकडे नेऊन एवढं तर करू शकतो ना. ही सामाजिक बांधिलकी आहे. सामाजिक बांधिलकी जपत असताना आपण म्हणतो ग्राम स्वच्छता अभियान. तुम्ही गाव स्वच्छ करण्याच्या भानगडीत, म्हणजे गाव स्वच्छ कराच, पण नाही शक्य झालं गाव स्वच्छ करणं, नका करू. पण किमान स्वच्छ असलेलं गाव, मग किमान घाण तरी करू नका. आपण म्हणतो नदी स्वच्छ करायची, नदी स्वच्छ करायची, नदी स्वच्छ कराच, पण नाही शक्य झालं नदी स्वच्छ करणं. नदी स्वच्छच आहे, पण किमान नदी घाण तरी करू नका. मग सामाजिक बांधिलकी जपत असताना एवढं आपण करायचं. कुटुंबाचं ऋण, समाजाचं ऋण, आणि तिसरं ऋण सांगितलं पितरांचं ऋण. विठाला पितरांचं ऋण सांगत असताना आपली आई, आपले वडील, आपली आजी, आपले आजोबा, आपलं कुटुंब, आपली कुटुंब व्यवस्था ही आपल्यावर जबाबदारी आहे. पितरांचं ऋण, आपल्याला आई वडिलांनी जन्म दिला, पण आज एका बापाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. आमच्या ह्या परिसरातील धांदरफळ गावातील सत्य परिस्थिती सांगण्यासारखी आहे. काही ही व्यक्ती, आपण समोर त्या व्यक्तीचा फोटो बघतात, वैकुंठवासी परमपूज्य भास्करराव नामदेवराव वागचौरे. ह्या व्यक्तीनं अतिशय गरीब कुटुंबामध्ये, अतिशय गरीब कुटुंबामध्ये ह्या व्यक्तीचा जन्म झाला. कारण जन्म आपण कोणत्या घरात घ्यायचा हे आपल्या हातात नसतं. पण ह्या व्यक्तीनं, नामदेव काकांनी अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतला. गरीब कुटुंबात जन्म घेतल्यानंतर त्या कुटुंबामध्ये 18 विश्व दारिद्र्य, पण तरीही गरिबी हा प्रत्येक मनुष्याला मिळालेला एक शाप आहे. पण त्या व्यक्तीनं गरिबीत सुद्धा थोडं बारीक त्या व्यक्तीनं मार्गक्रमण करत असताना मार्गक्रमण केलं. आपला संसाराचा गाडा हाकलाच. त्यांचं लग्न झालं. आमच्या मीरा मावशी या प्रपंचामध्ये आल्या आणि खांद्याला खांदा देऊन पतीच्या पाठीमागं या मावशी उभ्या राहिल्या. उभ्या राहिल्यानंतर 3 मुली, 2 मुलं, लहान लहान मुलं घरामध्ये आहेत. 18 विश्व दारिद्र्य आहेत. आणि पूर्वीच्या काळी एवढा प्रगत परिसर नव्हता. बरोबर आहे ना भाऊ? एवढा प्रगत परिसर नव्हता. आपली प्रवराबाई 24 तास व्हायची, 12 महिने व्हायची, पण लाईट आपल्या परिसरात नव्हती. पाणी असून आपल्या परिसरात बागायत नव्हतं. ह्या व्यक्तीनं आपली बायको, आपल्या 3 मुली, आपले 2 मुलं, उदरनिर्वाह कसा चालवायचा. मग पूर्वीच्या काळी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं प्रत्येक माणूस काही ना काही उद्योग व्यवसाय करण्याकरता, आपली पोटाची खळगी भरण्याकरता काहीतरी हातपाय हलवायचा. ह्या काकांनी त्या काळामध्ये
मग उद्योग व्यवसाय काय निवडायचा? 18-20 दारिद्र्य आहे, जमीन फणभर नाही, गुंठाभर जमीन नाही, पण बायका मुलांचा संसार चालवायचा कसा? ह्या व्यक्तीनं ट्रक ड्रायव्हिंग शिकून घेतली. ह्या व्यक्तीनं अनेक वर्ष 7 ते 8 वर्ष ट्रक चालवली. बरोबर आहे ना? थोडं पुढे या इथे. 7 ते 8 वर्ष ट्रक चालवली, पण ट्रक चालवल्यानंतर साधी सुधी ट्रक चालवली नाही. बरोबर आहे ना मावशी? मावशी रडू राहायला लागल्या. ह्या व्यक्तीनं साधी सुधी ट्रक नाही चालवली. ह्या व्यक्तीनं 24 तास मरण मानगुटावर बसलेलं होतं, ऊसाची ट्रक चालवली. पूर्वीच्या काळी आता जसे रस्ते पूर्वीच्या काळी नव्हते. ऊसाची ट्रक कशी चालवायची, कधी ती ट्रक झोला खाईन, कधी ट्रक पलटी होईन आणि कधी ड्रायव्हर आणि किन्नर त्या ट्रक खाली ऊसाखाली जातीन याचा भरोसा पूर्वीच्या काळी नसायचा. पण तरीही एका कादी आपली बायको घरी आहे, 18-20 दारिद्र्य आहे, 3 मुली आहेत, 2 मुलं आहेत, पण त्यांची पोटाची खळगी भरण्याकरता या व्यक्तीनं काही वर्ष ट्रक चालवली, ऊसाची ट्रक चालवली, 24 तास मरण हातामध्ये झेललं, कधी मरण समोर येण्याचा विचार कधीच केला नाही. आणि बघता बघता ह्या व्यक्तीनं एसटी महामंडळामध्ये नोकरी केली. परभणी जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष एसटी महामंडळात एसटी चालवण्याचं काम केलं. जशी ऊसाची ट्रक चालवणं वाटतं तितकं सोपं नसतं, तसं एसटी ड्रायव्हरचं जीवन सुद्धा, कारण जो ड्रायव्हर असतो त्याच्या हातामध्ये नुसती स्टेअरिंग नसती, ते सुदर्शन चक्र असतं. ते सुदर्शन चक्र माणसाला तारतही आणि ते सुदर्शन चक्र माणसाला मारतही. त्या व्यक्तीनं अहोरात्र मरण मानगुटावर बसलेला असताना सुद्धा आपली बायको, आपल्या 3 मुली, आपले मुलं यांच्या पोटाची खळगी भरण्याकरता ही व्यक्ती हे कुटुंब सोडून बाहेर राहिली. कारण का? फणभर जमीन नाही, गुंठाभर जमीन नाही, पण माझी बायको घरी आहे, माझ्या 3 मुली घरी आहे, माझे 2 मुलं घरी आहेत. त्यांची पोटाची खळगी भरण्याकरता ह्या व्यक्तीनं नगर जिल्हा सोडला, अहिल्यानगर जिल्हा सोडला, परभणी जिल्ह्यामध्ये ही या व्यक्तीनं नोकरी केली. आणि नोकरी केल्यानंतर परिस्थिती सुधारली. मावशीनी सुद्धा सावलीप्रमाणे पाठीमागं त्यांच्या उभ्या राहिल्या, खांद्याला खांदा देऊन उभ्या राहिल्यानंतर आपण म्हणतो प्रपंचामध्ये यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असो. या मावशी खंबीरपणे सावलीसारख्या त्यांच्या पाठीमागं उभ्या राहिल्या. या व्यक्तीचा प्रपंच सुधारला. गुंठाभर जमीन नव्हती, 18-20 दारिद्र्य होतं, फणभर जमीन नव्हती, पण या व्यक्तीनं हा परिसरात जो माळा फुरलेला आहे ना, या व्यक्तीनं 100च्या 100% ही जमीन स्वतः खरेदी केलेली आहे. बाप इस्टेट ह्या व्यक्तीच्या नावावर 1 गुंठा सुद्धा नव्हता. बरोबर आहे ना भाऊ? 1 गुंठा सुद्धा नव्हता. स्वतःच्या हिमतीनं ह्या व्यक्तीनं प्रपंच उभा केला. पण हा उभा करत असताना या व्यक्तीनं विचार केला, मी ट्रक चालवली, मी एसटी चालवली, रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही, मी एसटी चालवली. समोर माझ्या मरण दिसत असताना सुद्धा बायका मुलांकरता मी रस्त्यावर फिरलो, रस्त्यावर झोपलो, एसटी स्टँडवर झोपलो, पण माझ्या बायकोला, माझ्या मुलांना ती वेळ येऊ नये म्हणून ह्या व्यक्तीनं लहानपणापासूनच, मुलं झाल्यापासूनच शिक्षण म्हणजे नेमकं काय, शिक्षण प्रणाली काय असते आणि शिक्षणाचं महत्त्व हे व्यक्तीला माहीत होतं. म्हणून मुलं आणि मुली जरी नोकरी करतो, जरी 18-20 दारिद्र्य आहे, जरी गरिबी दिवस काढलेत, पण शिक्षणाचं महत्त्व काय असतं हे दोघाही पती पत्नींना ठाऊक होतं. त्यांनी 3 मुली, 2 मुलं शाळेत घातलं. नुसतं शाळेत घातलं नाही, उच्च शिक्षित मुलं केली. आज 3ही मुली शिक्षिका आहेत. आज हा समोर बसलेला मुलगा शिक्षक आहे, जावाई सुद्धा उच्च शिक्षित आहेत. आणि हा समोर बसलेला मुलगा, हा संतोष भाऊ वागचौरे, हा सुद्धा उच्च शिक्षित आहे. या काकांच्या 2 सुना सुद्धा उच्च शिक्षित आहेत. ह्या कुटुंबामध्ये अशिक्षित कोणीच नाही, अडाणी माणूस कोणीच नाही. कारण ह्या काकांना शिक्षण म्हणजे नेमकं काय, शिक्षणाचं महत्त्व समजलं होतं. पण 3 मुली शिक्षिका केल्या, 1 मुलगा शिक्षक केला आणि 1 मुलगा समोर दिसतंय ते दुकानाचा व्यवसाय ह्या मुलाचा आहे. अतिशय उत्कृष्ट रीतीनं ह्या व्यक्तीनं, संतोष भाऊ यांनी दुकानदारीचा व्यवसाय, ते स्वतः उच्च शिक्षित आहेत पण तरी दुकानदारीचा व्यवसाय केला. आपली आई, आपला बाप यांचा
सांभाळ करण्याची जबाबदारी नोकरीच्या निमित्तानं सगळी बाहेर आहेत, पण ती त्यांच्यावर जबाबदारी होती. आणि ज्या वेळेला मी 10वीच्या दिवशी प्रवचन केलं, मावशी बरोबर आहे ना, मी जगाच्या पाठीवर संतोषसारखा एकच मुलगा पाहिला, एकच. त्याचा आजही मोबाईलच्या डीपीला फोटो आहे का बापाचा मुका घेताना मी जगाच्या पाठीवर कोणताच मुलगा पाहिला नाही. इतकं बापावर प्रेम करणारा माझा संतोष भाऊ आहे. आता टाळ्याबाचा संतोष भाऊ करता कुटुंबाकरता. त्याने ज्या वेळेला 10व्याचं प्रवचन मला दिलं आणि फोटो टाकला का माझा असा होता बाप, अक्षरशः मी रडलो भाऊ त्या दिवशी. का बापाला मिठी एका मुलानं मारली आणि बापाचा मुका घेणारा मुलगा हा संतोष आणि अनिल. म्हणजे काय बापावर प्रेम असतं. पण तो बाप, अहोरात्र कष्ट करणारा बाप, या 3 मुलींचा, संतोष आणि अनिल यांचा बाप, काबाड कष्ट करणारा बाप आज ह्या जगातून गेला. ह्या व्यक्तीची नोकरी 8 वर्ष शिल्लक होती तरी स्वेच्छा निवृत्ती घेतली. अहोरात्र कष्ट केले, 18 विश्व दारिद्र्य भोगलं, पण आता नको. आपल्या बायका मुलांमध्ये नातवंडामध्ये आता रमायचं. म्हणून या व्यक्तीनं 8 वर्ष स्वेच्छा निवृत्ती घेतली. या कुटुंबामध्ये रमायचं, या नातवंडांमध्ये रमायचं. रमली ती व्यक्ती, पण नियतीला ती मान्य नव्हतं. ह्या व्यक्तीचं वय जाण्यासारखं नव्हतं, पण तरीही या व्यक्तीला हे जग सोडून जावं लागलं. आज खायचे प्यायचे दिवस आले आणि खायच्या प्यायच्या दिवसात, मौज मजा करण्याच्या दिवसात या काकांना जावं लागलं. नातवंड मांडीवर खेळवण्याचे दिवस, सुखाचे दिवस आले, पण देवानं त्यांना खाऊन दिलं नाही. आणि अकाली ह्या व्यक्तीला भगवान परमात्म्यानं आपल्यातून घेऊन गेला. जगात सगळं व्हावं, पण कोणाचा बाप झाडू नाही. पण काय असतो बाप, काय असतो बाप आणि कसा असतो बाप. पंचम द्या, पंचम बरोबर. विठाला 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 उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवनी, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवनी, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, उरा डोळ्यामध्ये माया त्याच्या कना वाकला. घडी भरतो थांब जरा, ऐक त्याची थापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल. मुकी मुकी माया त्याची, मुकी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल अभाळ, आधाराचा वड जणू वाकल अभाळ. त्याच्या पाचोळा चिनरानु माळ, चिनरानु माळ. घडीभर तो थांब जरा,
ऐक त्याची थापर लई अवघड हाय गड्या उमगया बापर उमगया बापर लई अवघड हाय गड्या उमगया बापर उमगया बापर. बाप बाप असा प्राणी आहे जीवनातला जो जिवंत असतो तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही, पण गेल्यानंतर कशालाच किंमत उरत नाही. त्याचं नाव आहे बाप. विठाला विठाला म्हणून आमचे संतोष भाऊ, अनिल भाऊ, आमच्या मावशी, त्यांच्या 3 मुली, बापाचं छत्र हरपलं. आणि जोपर्यंत बाप जिवंत असतो ना, बाप एक कृपाछत्र असतं मुलांचं. पण ज्या दिवशी बाप जातो ना, बाप, त्या दिवशी मुलं खरी पोरकी होतात. बापाचं अस्तित्व जोपर्यंत आहे तोपर्यंत मुले घाबरत नाहीत. बाप कसाही असू द्या, बाप आजारी असू द्या, बाप जागेवर असू द्या, पण जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत मुलांची खरी श्रीमंती आहे. सांगू कसा असतो बाप. एक मुलगी भाऊ कपड्याच्या दुकानात गेली आणि कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला ती मुलगी सांगते, काका एक ड्रेस दाखवा. दुकानदाराने 1000 रुपयाचा ड्रेस दाखवला. 1000 रुपयाचा ड्रेस दाखवल्यानंतर दुकानदाराला ती मुलगी सांगते, काका 1000 रुपयाचा नका, थोडा भारी दाखवा. 1500 रुपयाचा दाखवला. बापाबरोबर गेलेली मुलगी ती पुन्हा म्हणती, काका थोडा भारीतला नाही का, थोडा भारीतला नाही का. दुकानदाराने 2500चा ड्रेस दाखवला. ती मुलगी पुन्हा म्हणती बापाबरोबर गेलेली, काका याही पेक्षा थोडा भारीतला ड्रेस नाही का. दुकानदाराने 3000चा ड्रेस दाखवला. आणि मग ती बापाबरोबर गेलेली मुलगी म्हणती, हा बस हाच ड्रेस दाखवा. पण त्या दुकानदारानं विचारलं, का रे बाळा, तुला 1000 रुपयाचा ड्रेस दाखवला, 1500 रुपयाचा दाखवला, 2000 रुपयाचा दाखवला, 2500 रुपयाचा दाखवला, तू 3000 रुपयाचा ड्रेस घेतला का. तिने सांगितलं, काका तुम्ही फक्त दाखवण्याचं काम करा. कितीही भारीतला ड्रेस घेतला तर मला माहिती आहे की या दुकानामध्ये मी माझ्या बापाबरोबर आले, माझा बाप हा ड्रेस घेणार म्हणजे घेणारच. कारण का त्या मुलीला माहित होतं 5000चा ड्रेस घेतला का या दुकानात मी माझ्या बापाबरोबर आलेले आहे, याला म्हणायचं बाप. पण ऐका, काय असतं बापाचं अस्तित्व. कालांतरानं तीच मुलगी आई बरोबर त्याच दुकानात गेली काही महिन्यानंतर. आणि पुन्हा दुकानदाराला ती मुलगी, काका थोडा ड्रेस दाखवा ना. दुकानदाराला माहिती होतं का हिनं 3000 रुपयाचा ड्रेस घेतला. शिवरंजनी दुकानदाराने 3000चा ड्रेस काढला. आणि 3000चा ड्रेस काढल्यानंतर आई पाठीमागं खुर्चीवर बसलेली आहे. ती मुलगी म्हणती, काका एक काम करता का, हा ड्रेस नको का बाळा, थोडा भारीतला देऊ का. त्या मुलीनं सांगावं, काका मी मागच्या वेळेला आलते ना, 3000 रुपयाचा ड्रेस घेतला होता, पण आता पाठीमागं खुर्चीवर बसली ना ती माझी आई आहे. ती मुलगी हळूच त्या दुकानदाराच्या कानात सांगते, काका तुम्ही 3000चा ड्रेस दाखवला ना, काका तुम्ही 3000चा ड्रेस दाखवला ना, काका 3000चा ड्रेस नका दाखवू. ती खुर्चीवर पाठीवर बसली ना ती माझी आई आहे. माझी आई विधवा आहे. काका तुम्ही एक काम करा, यापेक्षा थोडा स्वस्त ड्रेस दाखवा ना. का रे बाळा, कारण 3000चा ड्रेस ज्यावेळेला घेतला त्यावेळेला दुकानामध्ये माझ्या पाठीमागे माझा बाप उभा होता. पण माझा बाप जग सोडून गेला. माझा बाप ह्या जगात राहिला नाही. माझ्या आईकडे एवढे पैसे नाहीत. माझी आई गरीब आहे. माझी आई विधवा आहे. आमच्या शिक्षणाचं सुद्धा माझी आईच करते. शाळेची फी सुद्धा माझी आईच भरती. आमचं कुटुंब पोसणारी फक्त माझी आईच आहे. आई एकटी आहे. दुकानदाराला सांगते ती मुलगी, काका आता नका 3000चा ड्रेस दाखवू, आता नका 2500 रुपयाचा ड्रेस दाखवू, काका आता फक्त 1000 रुपयाचा ड्रेस दाखवा. काका
पण माझ्या आईला कळू देऊ नका. कुठून येतं बाप गेल्यानंतर मुलांना शहाणपण. एक काळ बाप जोपर्यंत बरोबर होता 3000चा ड्रेस घेणारी मुलगी, आणि बाप गेल्यानंतर शहाणपण आलेलं विधवा आईच्या बरोबर दुकानात गेलेली मुलगी दुकानदाराच्या डोळ्या कानाबरे सांगती, काका थोडा हलका ड्रेस द्या, कारण का माझी आई गरीब आहे, माझी आई विधवा आहे. विठ्ठला विठ्ठला जोपर्यंत बाप असतो तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही, पण बाप जोपर्यंत बाप खंबीरपणे उभा आहे तोपर्यंत जीवन आपलं मस्त आहे. आपण ह्या मुद्द्यावर बोलतोय कसा असतो बाप. मी एका कार्यक्रमाला गेलो, गणेश महाराज कार्यक्रमाला गेल्यानंतर कार्यक्रमाला थोडा उशीर होता, दुपारचा कार्यक्रम होता. मी एका मंदिरात बसलो आणि मंदिरात बसल्यानंतर 12-12:30 वाजता एक मुलगा त्या मंदिराच्या ओट्यावर बसलेला दिसला. ओट्यावर बसलेला दिसल्यानंतर माझ्या गाडीतली काही मुलं गाडीमध्ये बसलेली होती. मी दर्शन केलं आणि त्या पायरीच्या जवळ आलो. पायरीच्या जवळ आल्यानंतर एक मुलगा गुडघ्यामध्ये डोकं घालून तो मुलगा रडत होता. मी जवळ गेलो, म्हणलं बाळा एकटाच दिसतो, काय झालं? तो म्हणतो काही नाही का मामा. मला मामा म्हणला. काही नाही मामा. अरे पण का रडतो? तो म्हणतो काही नाही मामा. अरे म्हणलं आजूबाजूला कोणी दिसत नाही, का रडतो? का रडतो, काय झालं? तो म्हणतो मामा काय सांगू. म्हणलं तुझं काही दुखतं, आजारी आहे? तो म्हणतो नाही. तुला कोणी मारलं? तो म्हणतो नाही. अरे का रडतो? त्याच्या हातामध्ये एक पिशवी ती प्लास्टिकची. म्हणलं बाळा का रडतो, काय आहे तुझ्या हातामध्ये? तो म्हणतो मामा माझ्या हातामध्ये पेढ्याचा बॉक्स आहे. अरे का रडतो मग, हातामध्ये पेढ्याचा बॉक्स आहे? तो म्हणतो मामा मी 10वीला आहे, आज 10वीचा निकाल लागला. 10वीला तालुक्यात मी पहिला आलो. म्हणलं मग का रडतो? तो म्हणतो मामा मी 10वीला आहे, 10वीला मी तालुक्यात पहिला आलो, मी पास झालो, पण मी याच्याकरता रडतोय. कारण ह्या आनंदाच्या क्षणी 6 महिन्यापूर्वी माझ्या जन्मदात्या बापानं 18 विश्व दारिद्र्य मोलमजुरी करणारा बाप, माझ्या बापानं सांगितलं बाळा खूप गरिबी दिवस काढले रे, 18 विश्व दारिद्र्य आहे, मी गरिबी दिवस काढले, पण बाळा ज्या दिवशी तू 10वीला पहिला नंबर आणशील ना बाळा, त्या दिवशी तुला जुनी पाणी का वैना मोटरसायकल घेऊन देईन. आज 10वीचा निकाल लागलाय, 10वीला मी पहिला आलो, पास झालो, तालुक्यात पहिला नंबर आलाय, पण मला आज मोटरसायकल नको, मला काहीच नको. पण घरी गेल्यानंतर माझ्या डोक्यावरून हात फिरवणारा, माझ्या गालावरून हात फिरवणारा, ज्याच्या तोंडामध्ये पेढा भरवायचा ना, तो बाप आशीर्वाद देणारा 6 महिन्यापूर्वीच मरून गेला. सोडोनिया गेले बाबा आम्हाले किराणा, सोडोनिया गेले बाबा आम्हाले किराणा, बाबा 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 मना में कोणाला, बाबा 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 मना में कोणाला, सोडोनिया गेले बाबा
दिवशी जीवापाड प्रेम करणारा बाप सोडून जातो ना, त्या दिवशी सगळा आधार जातो. कसा असतो बाप, तुम्हाला सांगू कसा असतो बाप. दिवाळीचा सण आला, दिवाळीचा सण आल्यानंतर बाप मुलांकरता किती काबाड कष्ट करतो, कसा दिवस काढतो. दिवाळीचा सण आल्यानंतर चिली पिली लहान मुलं, 18-20 दारिद्र्य असावं, गरिबी असावी, पण बाप अहोरात्र मुलीचा विचार करतो, मुलाचा विचार करतो. त्या बापानं शहरात जावं, बायकोला साडी आणावी, मुलांना कपडे आणावेत, मुलींना कपडे आणावेत, मुलांना फटाके आणावेत. आणि दिवाळीचा सण आपल्या मुलांचा व्यवस्थित पार पडावा म्हणून बापानं सगळा बाजार आणला. दिवाळीचा दिवस उजडला. लक्ष्मी पूजनाच्या वेळेला अजून वेळ होता. मुलांनी कपडे घातले, बायकोनं साडी घातली. पण कसा असतो बाप, त्या बापानं बायकोनं नवी साडी घातली, मुलांनी नवे कपडे घातलेत. लक्ष्मी पूजनाला अजून 1-2 तास वेळ आहे, पण त्या बापानं सगळ्यांची नजर चुकवून सुईचा डबा असतो ना, सुई दोऱ्याचा डबा, ऐन दिवाळीच्या दिवशी सुई दोऱ्याचा डबा, त्या बापानं सगळ्यांची नजर चुकवून तो डबा हातात घेतला, खाली लपवला. लपवल्यानंतर गायांचा गोठा होता, गोठ्यांच्या पलीकडे जाऊन तो बाप खाली बसला. एका पोत्यावर तो बाप बसला. सुईचं दोऱ्याचं तो डब्बा हातात घेतला. ऐन सणासुदीच्या दिवशी, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी त्या बापानं आपला फाटलेला पायजामा, बायकोची नजर चुकवली, मुलांची नजर चुकवली आणि फाटलेला पायजामा तो बाप शिवायला सुरुवात केली. पण जरी मुलांची नजर चुकवली, जरी बायकोची नजर चुकवली, पण जिच्या नजरेतून नवरा चुकेल तिला बायको म्हणता येत नाही. बायकोच्या नजरेतून काहीच सुटत नाही. तिने विचार केला, आपल्या नवरा, आपल्या पतीनं सुई आणि दोऱ्याचा डबा घेऊन नवरा घराच्या बाहेर गेलाय. कुठं गेलाय म्हणून गोठ्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं, नवऱ्यानं एक पोतं आथरलेलं, त्या पोत्यावर सुई दोऱ्यानं फाटलेला पायजामा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी तो बाप पायजामा शिवीत असताना त्या बायकोनं पाहिला. त्याला वाटलं मला कोणीच पाहत नाही, मला कोणीच पाहत नाही. पण त्याची धर्मपत्नी हळूच पाठीमागून गेली. पाठीमागून गेल्यानंतर अलगद तिच्या खांद्यावर हात टाकला, नवऱ्याच्या खांद्यावर हात टाकला आणि नवऱ्याने ताट दिशी पाठीमागं पाहिलं तर बायको ती म्हणते, का हो, मुलांना कपडे आणले, मुलांना फटाके आणले, मला साडी आणली. आई सणासुदीच्या दिवशी, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मी फाटलेला पायजामा शिवता का हो? तुम्ही सगळ्यांची दिवाळी केली, सगळ्यांना दिवाळीला तुम्ही कपडे आणले, मुलांना कपडे आणले, मुलांना फटाके आणले, मला सुद्धा साडी आणली. एखादा ड्रेस तुम्हाला घ्यायचा ना. कोण बोलतय, कोण बोलतय? बायको. कसा असतो बाप, एखादा ड्रेस तुम्हाला घ्यायचा ना. मला कशाला साडी आणायची, भरपूर साड्या आहेत, कशाला साडी आणायची, एवढ्या कपाट भरून साड्या आहेत ना, नसती आणली चाललं असतं. पण त्या पतीनं सांगावं, मला कोण पाहतं, माझी लक्ष्मी आई सणासुदीच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माझी लक्ष्मी ही सजलेली मला पाहिजे होती. 4 चौघामध्ये 4 चौघाच्या मुलांनी नवीन कपडे घातलेले आणि माझे मुलं जर जुन्या फाटक्यात जर राहिले तर मला पाहावलं नसतं, म्हणून मी तुम्हाला कपडे आणले. पण बायको म्हणते, मग का हो, मला साडी आणली, मुलांना कपडे आणले, एखादा ड्रेस तुम्हाला घ्यायचा ना, एखादा ड्रेस तुम्ही घ्यायचा ना. आणि त्या वेळेला त्या व्यक्तीनं, बाप नावाच्या व्यक्तीनं त्याच्या बायकोला समर्पक दिलेलं उत्तर आहे. तो म्हणतो, का ग, मला वाटत नाही का आई सणासुदीच्या दिवशी फाटलेला पायजामा शिवावा कोणाला हौस आली. पण गरिबी लई वाईट असते. दोघा पती पत्नीचा संवाद आहे. गरिबी लई वाईट असते.
तुला एक सांगू, मुलांना खाऊ घेतला, मुलांना फटाके घेतले, मुलांना कपडे घेतले, तुला साडी घेतली. मी मलाही ड्रेस घेणार होतो, पण दुकानदाराने सगळं दुकान दाखवलं, पण माझ्या मापाचे कपडे त्या दुकानात नव्हते. बायकोनं सांगितलं, काय तुमच्या मापाचे कपडे दुकानात नव्हते? तो खाली पाहत होता. खाली रडून रडून अश्रूंनी जमीन ओली छिंब झाली होती. बायकोनं सांगितलं, इकडे माझ्याकडे पहा, माझ्या डोळ्याला डोळा भिडवा आणि सांगा तुमच्या मापाचा ड्रेस त्या दुकानात नव्हता. आणि मग हा खाली बसलेला, बायको उभी आहे, त्यांना तसाच बायकोच्या कमरेला मिठी मारली. हमसून धुमसून बायकोच्या कमरेला मिठी मारून हमसून धुमसून तो बाप नावाचा मनुष्य रडला. आणि बायकोला सांगतो, तुला सांगू, मुलांना कपडे घेतले, फटाके घेतले, तुला साडी घेतली, मलाही मी ड्रेस घेणार होतो, पण 18 विश्व दारिद्र्य आहे, गरिबी आपल्याला मिळालेला शाप आहे. मी मलाही ड्रेस घेणार होतो, पण मी अगोदर माझ्या खिशाचा अंदाज घेतला. माझ्या खिशात फक्त फक्त आणि फक्त 20 रुपये शिल्लक राहिले. आणि मी विचार केला, 20 रुपये फक्त घरी जाण्यापुरतेच, रिक्षाला भाड्यापुरते पैसे माझ्याकडे उरलेत. मी नाही मला ड्रेस घेऊ शकलो. हे कोण करू शकतं? हा फक्त बापच करू. बाप स्वाभिमानी बाला, बाप कणे खरे कणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप स्वाभिमानी बाला, बाप कणे खरे कणा, त्याच्या लाजाळूची संवेदना. बाप घराचा तो माया, आई कळस द्यावर. बाप घराचा तो माया, आई कळस द्यावर. जेव्हा खचे तोडा कसा असतो बाप. आपला वेळ संपत आला, पण महिला मंडळ तुम्हाला सांगतो, जोपर्यंत माहेरात तुमचा बाप जिवंत आहे, जोपर्यंत माहेरात तुमची आई जिवंत आहे, तोपर्यंतच तुमचं माहेर. एकदा बाप माहेरातून गेला, एकदा आई माहेरातून गेली, बस त्याच दिवशी माहेर संपलं. जोपर्यंत बाप जिवंत आहे, जोपर्यंत आई जिवंत आहे, मुलगी सासरवरून जर बाहेर आली, जोपर्यंत माहेरात आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, तोपर्यंत प्रत्येक मुलीची पिशवी कधीच रिकामी जात नाही. पण ज्या दिवशी माहेरातून आई जाती, ज्या दिवशी माहेरातून बाप जातो, त्याच दिवशी माहेरातल्या मुलीची पिशवी रिकामी जाते. आई म्हणती, वडी नेती का? बाळा तुला पापड देऊ, तुला डाळ देऊ? कारण आईची आणि बापाची ही वेडी माया असते. आणि तुम्हाला सांगू माझ्या बहिणीनो, ज्या वेळेला लग्न जमतं, लग्न जमत असताना आपल्याला रडणारी आई दिसती. कारण तुम्हाला एक सांगू, या संसारात प्रत्येक आई म्हणती, सगळ्यात जास्त जीव जर असेल माझ्या मुलीचा माझ्यावर आहे. ऐका, प्रत्येक आई म्हणती माझ्या मुलीचा जीव माझ्यावर आहे. खोटं आहे आयानो, तुमच्या मुलींचा जीव तुमच्यावर नसतो. मुलीचा सगळ्यात जास्त जीव फक्त फक्त आणि फक्त बापावर असतो.
दोघा नवरा बायकोचं भांडण व्हावं आणि भांडण झाल्यानंतर बापाने उपाशी झोपावं. उपाशी झोपल्यानंतर मुलीनं कॉलेजवरून यावं. कॉलेजवरून आल्यानंतर पहिला शब्द आईला विचारावा, आई बाबा जेवले का? ती म्हणते नाही. का? तुझं म्हातारं सकाळी माझ्या बरोबर भांडलंय. कॉलेजवरून आलेली मुलगी झोपलेल्या बापाच्या उशाला बसती, म्हणती बाबा जेवण नाही केलं? ती म्हणती नाही बाळा. का? तुझी आई माझ्या बरोबर भांडली, नाही जेवणार. त्या कॉलेजवरून आलेल्या मुलीनं सांगावं, बाबा पहाटे 4 वाजता उठले, 4 किलोमीटर फाट्यापर्यंत पायी गेले, स्टँडवर उतरले, 4 किलोमीटर कॉलेजला पायी गेले, पुन्हा उन्हात शाळा सुटली, पुन्हा एसटी स्टँडवर आले, फाट्यावर उतरले, 4 किलोमीटर पायी आले, ऊन. मी म्हणतोय मी जेवण केलं नाही, नाश्ता केला नाही, चहा घेतला नाही, पाण्याचा घोट सुद्धा माझ्या पोटात नाही, जेवण करा. तो बाप म्हणतो नाही बाळा नाही जेवणार. त्या मुलीनं सांगावं, बाबा जोपर्यंत तुम्ही जेवण करत नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाही. झोपा उपाशी, मी सुद्धा उपाशीच झोपणार. त्यावेळेला ताट दिशी तो बाप उठतो, त्या मुलीला बिलकतो, हमसून धुमसून रडतो आणि त्या मुलीला म्हणतो कर ताट. बाप आणि मुलगी एका ताटात जेवण करते, याला म्हणायचं बाप. म्हणून मी नेहमी सांगतो, बसलेल्या प्रत्येकाला तुमची आई मरण पावली मरू द्या. तुमची आई मरण पावली मरू द्या, पण ज्या व्यक्तीला मुलगी आहे ना, जोपर्यंत तुम्ही जगात जिवंत आहे आणि तुम्हाला मुलगी आहे तोपर्यंत तुमची दुसरी आई जिवंत आहे. प्रत्येक बापानं हे लक्षात ठेवायचं. मुलगी प्रत्येक बापाची ही दुसरी आई असते. म्हणून कुटुंब व्यवस्थेमध्ये ह्या कुटुंबातला जरी बाप गेला, पण आपण बापाला थांबू शकत नाही, आपण आईला थांबू शकत नाही. पण मी नेहमी कळकळीने सांगतो, आई गेल्यानंतर, बाप गेल्यानंतर प्रत्येक बहिणींनी, प्रत्येक भावांनी, कारण बाप गेल्यानंतर घरातली जी मुलं असतात ना, भाऊ सारखी, अनिल सारखी, यांच्यावर जबाबदारी येऊन ठेवती. कारण हे 2 मुलं आज बाप गेलाय, बापाचे खाण्यापिण्याचे दिवस होते, नातवंड खेळवण्याचे दिवस होते, पण या कुटुंबातला बाप जाण्यासारखं वय नसताना सुद्धा या बापाला हे कुटुंब सोडून जावं लागलं. पण या दोन्हीही भावांना, ज्या 3 बहिणी आहेत, ही 2 भाऊही आहेत. आणि मी सांगेन आजपासून तुम्ही त्या बहिणींची बापही 2 तुम्हीच आहात. म्हणून बहिणीला सांभाळा, बहिणीला सांभाळा. आणि बहिणीनं सुद्धा, माझ्या बहिणीनं तुम्हाला एक विनंती करू, बापाच्या इस्टेटीवर मुलीचा हक्क असतो हे शासनाला मान्य आहे. बापाच्या इस्टेटीवर मुलीचा हक्क असतो हे शासनाला मान्य आहे, पण बापाच्या इस्टेटीवर मुलीचा हक्क असतो हे शास्त्राला मान्य नाही. तुम्हाला एक सांगू, आई गेली, बाप गेला, हक्काचं घर, रात्रभर मुक्काम करण्याचं फक्त एकच भावाचं घर आणि माहेर. कधी भावाबरोबर, बहिणी, माझ्या बहिणींनो, भावाबरोबर 2, 4, 5 लाखा करता कधीच वाईट होऊ नका. स्वाभिमानानं यायचं आणि स्वाभिमानानं जायचं. आणि ज्या वेळेला हक्क सोड करायचा, भावाला फोन करायचा, माझ्या नवऱ्याच्या गाडीवर बसून येते, कुठं सही करायची कर, फुकटचा चहा सुद्धा नको, इतकी स्वाभिमानी बहीण पाहिजे. नाही तर 2 बहीण भाऊ बर का, 20 वर्ष बहीण भावाच्या दारात नाही, भाऊ बहिणीच्या दारात नाही, आणि अचानक एक दिवस फोन येतो, हो तुमची बहीण आजारी पडली, 20 वर्ष झाले बहीण तुमच्या दारात नाही, तुम्ही बहिणीच्या दारात नाही, तुमची बहीण आजारी पडली, भेटायला या, शेवटच्या घटका बहीण मोजती. भावानं सांगितलं मला वेळ नाही, पण तिकून फोन आला, तुम्हाला यावं लागेल, तुम्हाला यावं लागेल, तुमची बहीण सिरियस यावं लागेल. भावानं बायकोला सांगितलं, गाडीवर बसला, बायकोला सांगितलं माझी बहीण 20 वर्ष झाली माझ्या दारात नाही, मी माझ्या बहिणीच्या दारात नाही, पण माझी बहीण अंतिम घटका मोजते, भेटायला जावं लागेल. बायको गाडीवर बसवली, त्यानं विचार केला 20 वर्ष झाली माझ्या बहिणीच्या दारात मी नाही, मी माझ्या बहिणीच्या दारात नाही. एका पेढेच्या दुकानात गेला, मोटरसायकल उभी केली, पेढेच्या दुकानदाराला सांगितलं पेढे द्या.
दुकानदारानं पेढेच्या बॉक्सला हात लावणार तेवढ्यात खिशातला मोबाईल वाजला आणि मोबाईल वाजल्यानंतर पुन्हा बहिणीच्या सासरवरून फोन आला. कुठपर्यंत आलात? त्यांनी सांगितलं येतोच. तिकडून फोनवरून आवाज आला, लवकर या. तुमच्या बहिणीनं अखेरचा श्वास या जगाचा घेतला, जगाचा निरोप घेतला आणि तुमची बहीण या जगाचा निरोप सोडून कायमची निघून गेली. त्याने तशीच मोटरसायकल काढली, बायकोस गाडीवर बसवली, कापड दुकानात गेला आणि म्हणतात ना माझ्या बहिणीनो, प्रत्येक सुवासीन ज्या दिवशी मरती, भावाची माहेरची साडी किंवा माहेरचं पातळ प्रत्येक सुवासिनीला हे माहेरचं लागतं. बरोबर आहे ना? त्यानं पातळ घेतलं, गेला, बहिणीला आंघोळ घालण्याकरता बाहेर काढलं होतं. सगळी आवरासावर झालती. आवरासावर झाल्यानंतर यानं पिशवी काढली, पिशवीतून पातळ काढलं आणि 20 वर्ष ज्या बहिणीचं कधी तोंड पाहिलं नाही, ज्या बहिणीनं भावाचं कधी 20 वर्षात तोंड पाहिलं नाही, त्या बहिणीचं प्रेत पाहण्याची वेळ एका भावावर दुर्दैवी आली. हमसून धुमसून तो भाऊ रडायला लागला. पिशवीतलं पातळ काढलं आणि ती माहेरची साडी, माहेरचं पातळ त्या भावानं त्या बहिणीच्या प्रेतावर टाकलं. बहिणीचे पाय धुतले आणि बहिणीच्या पायावर डोकं टेकून तो भाऊ हमसून धुमसून रडायला लागला आणि बहिणीला म्हणतो, ताई माफ कर ग, ताई माफ कर, फक्त एकदा बोल ताई, फक्त एकदा बोल ताई, फक्त एकदा बोल. 20 वर्ष बहीण भावाच्या दारात नाही, भाऊ बहिणीच्या दारात नाही. काय केल्यानंतर मेलेली बहीण भावाबरोबर बोलेल? बोलू शकत नाही. म्हणून जोपर्यंत बहीण जिवंत आहे, जोपर्यंत भाऊ जिवंत आहे, तोपर्यंत बहिणीला जपा, तोपर्यंत भावाला जपा. इस्टेटीवरून कधीच भांडू नका. तुम्हाला एक सांगू, ठला विठ्ठला विठ्ठला, कशी असती बहीण, कसा असतो भाऊ. माझ्या जीवनातली मी सत्य घटना सांगतो, सत्य घटना. हा तुमच्या समोर उभा असलेला महाराज या भाऊचा मी वर्गमित्र आहे आणि माझे सगळे क्लासमेट माझ्या समोर बसलेले, माझ्या गावचे माणसं माझ्या समोर बसलेले आहेत. पण एकेकाळी माझ्या डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा होता. मी सत्य घटना सांगतोय. माझ्या डोळ्याला जाड भिंगाचा चष्मा होता गेल्या 22-25 वर्षापूर्वी. सत्य घडलेली घटना सांगतो. सगळ्या डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी सांगितलं इलाज नाही, चष्मा वापरावाच लागेल. पण माझ्यापेक्षा लहान बहीण आहे माझी. त्यांच्या शेजारी एका मुलाचं ऑपरेशन झालं. माझ्या बहिणीनं त्या मुलाला भेटायला गेली आणि विचारपूस केली नेमकं काय झालं. तर माझ्या बहिणीला त्यांनी सांगितलं जाड भिंगाचा चष्मा होता, त्याचं लॅसिक केलं. माझ्या बहिणीनं सांगितलं माझा मोठा भाऊ आहे, त्याचाही जाड भिंगाचा चष्मा आहे. काय असते बहिणीची माया. तिने सांगितलं माझ्या भावाचा चष्मा नाहीसा होईल. त्यांनी सांगितलं 100% माझ्यापेक्षा लहान असलेल्या बहिणीनं, मला 2 बहिणी आहेत, एक मोठी आहे एक लहान आहे. तर त्या लहान बहिणीने नंबर घेतला, मला फोन केला. फोन केल्यानंतर तिने सांगितलं ती मला भावड्या म्हणते, तुला नंबर देते आणि अमुक अमुक ठिकाणी नाशिकला अशा मुलाचा जाड भिंगाचा चष्मा होता, त्याचं लॅसिक केलं आणि चष्मा गायब झाला, तूही चेक करून ये. पण या ठिकाणी कीर्तन करत असणारा तुमच्या समोर असलेला महाराज, तुम्हाला एक सांगू, प्रत्येकाची परिस्थिती 24 तास 12 महिने सारखी नसती. 22-25 वर्षापूर्वी शेतकरी कुटुंबाकडे प्रत्येकाकडे कधी खिशामध्ये लाख रुपये असतात तर कधी 100 रुपये पेट्रोलला नसतात. 22-25 वर्षापूर्वी माझी आर्थिक परिस्थिती नसताना माझ्या बहिणीने सांगितलं तो नंबर तुझ्याकडेच ठेव, पण मी ऑपरेशन करू शकत नाही. तिनं सांगितलं तू फक्त चेक करून ये. मी गेलो, नाशिकचे डॉक्टर आहेत, चेक केलं. त्यांनी सांगितलं बीपी शुगर काहीच नाही, तुमचं लॅसिक होऊ शकतो. पण त्या डॉक्टरांना सांगितलं मी सध्या करू शकत नाही,
पण त्यांनी सांगितलं करायचं तर करा, नाही करायचं करू नका. पण तुम्हाला मी 4 तारखे देतो. 4 तारखे दिल्या. दवाखान्यातून बाहेर येत असताना माझ्या बहिणीचा परत फोन आला आणि मला विचारलं माझ्या बहिणीनं, ऑपरेशन होतंय? मी सांगितलं हो. पण इतका खर्च येतोय. ठाला विठाला ठाला विठाला 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 दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती नसताना माझ्या बहिणीनं त्या नाशिकमध्ये दवाखान्यातून बाहेर आल्या फक्त एकच सांगितलं, रे तुझी बहीण जिवंत आहे, तुझं ऑपरेशन होतं ना, तू तारीख घेऊन ये. त्या काळात 22 ते 25 वर्षापूर्वी माझ्या लहान बहिणीनं माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं. म्हणून हा महाराज तुमच्या समोर कीर्तन करण्याकरता उभा आहे. सत्य घडलेली परिस्थिती अशी असावी बहीण. तुम्हाला एक सांगू, बहिणीनं भावाला जपायचं, भावानं बहिणीनं जपायचं. मुलांनी सुद्धा मुलांचं तरुण रक्त असतं, पण आई वडिलांना जपायचं. आज संतोष भाऊचा बाप गेला, एक कुटुंबाचा आधारबळ गेला. तुम्हाला एक सांगू, माझ्या जीवनातली दुसरी सत्य घटना. तुमचा मी टाइमपास करण्याकरता या ठिकाणी आलेलो नाही, वेळ भरपूर झालाय. तुमच्या समोर उभा असणारा हा कीर्तनकार 4 राज्यात कीर्तन करून आला. तुमच्या समोर उभा असलेला हा कीर्तनकार 4 राज्यात कीर्तन करून आला. सलग 3 वेळा झी टॉकीजवर कीर्तन झालं, फक्त मराठीवर कीर्तन झालं. या महाराजाला मला महाराष्ट्र शासनाचे 2 पुरस्कार भेटले, महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे सुद्धा 2 पुरस्कार भेटले. पण तुमच्या समोर उभा असलेला हा महाराज या नारदाच्या गादीवर उभा करण्याकरता मी जेवढे कष्ट घेतले माझ्या बहिणीनो, पण त्याही पेक्षा माझ्या कुटुंबानं मला या नारदाच्या गादीवर उभं करण्याकरता, सत्य परिस्थिती सांगतो, माझ्या बापानं, माझ्या आईनं, माझ्या आजोबांनी, माझ्या भावानं आणि माझ्या बहिणीनं माझ्याही पेक्षा जास्त कुटुंब उपसले, म्हणजे कष्ट उपसले. म्हणून हा कीर्तनकार तुमच्या समोर नारदाच्या गादीवर उभा आहे. कसा असतो बाप? माझे वडील टाळ घेऊन उभे आहेत. जशी संतोष भाऊच्या वडिलांची परिस्थिती होती, आमच्या कुटुंबाचं सुद्धा 18-20 दारिद्र्य होतं. माझे वडील टाळ घेऊन उभे आहेत. मी थोटान सांगत नाही. आम्हाला इथं उभं करण्याकरता आमच्या बापाचा त्याग आहे. आमच्या बापानं आमच्या शिक्षणाचं वाटोळं केलं, पण आमच्या बापानी सांगितलं, ए बाळकरी व्हायचं, आळंदीला जायचं, पंढरपूरला जायचं, गायन शिकायचं, ऊन वारा पाऊस पैसा काहीही लागलं, तुमचा बाप जिवंत आहे. आम्ही शिक्षण नाही जास्त घेऊ शकलो, पण अजाणत्या वयात आमच्या बापानं आम्हाला संगीत विशारद केलं. आमच्या बापानं 18-20 दारिद्र्य भोगलं. आम्हाला आमच्या बापाने आज 4 चाकी गाडी घेऊन दिली. आम्ही 4 चाकी गाडीमध्ये महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. पण या नारदाच्या गादीवर उभा करणारा माझा स्वतःचा बाप याच परिसरामध्ये 22 ते 25 किलोमीटर नोकरीला असताना माझा स्वतःचा बाप 22-25 किलोमीटर खडीच्या रस्त्यानं सायकलला जाणारा माझा बाप आज टाळ घेऊन उभा आहे. हे माझे कष्ट नाही, माझ्या बापाचे कष्ट आहे. बाप करी जोडी लेकराचे ओढी, 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 बाप करी जोडी लेकुराचे 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 ओढी. आपुली तुरी बंडी बाळे
बापाबद्दल कितीही सांगितलं ते कमीच आहे. फक्त शेवटच्या 2 वेळी तुमच्या पुढे कथन करतो कसा असावा बाप. आमच्या मीरा मावशी असतील, आमच्या या 3 बहिणी असतील, आमचे संतोष भाऊ आहेत, अनिल भाऊ आहेत, आम्ही सगळे बरोबर शाळेत होतो. आम्ही सगळे वर्गमित्र आहोत. पण या कुटुंबाचा बाप आज निघून गेला. पण बाप गेल्यानंतर कुटुंबाचं काय अवस्था होती, कसा असतो बाप, फक्त शेवटच्या 2 वेळी सांगतो आणि माझ्या वाणीला मी पूर्ण विराम देतो. मला कस तरी होत या. बाप गेल्यानंतर मुलांची काय अवस्था होती. मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना. मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना. माझा हुंदका दाटतो या बाप लोकाचा बघताना. माझा हुंदका दाटतो या बाप लोकाचा बघताना. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या भाकर पोरांना ठेवोनी कांड ऊसाचं चाकतो या. खमीस खवाटी फाटलेल, खमीस खवाटी फाटलेल सुई दोऱ्यानं शिवलेल. माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिकाळ जोडलेल. माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिकाळ जोडलेल. मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना. माझा हुंदका दाटतो या बाप लोकाचा बघताना. चूल पेटत नव्हती दिस दिस घराला. चूल पेटत नव्हती दिस दिस घराला. पाहिल्या पाहिली दाण्यासाठी बाप गावात फिरायचा. आमचं दुखाला खुपल बाप पटकुळी लावायचा. आमचं दुखाला खुपल बाप डॉक्टर दावायचा. आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. असा कनवाळू बाप जव सोडून या गेला. असा कनवाळू बाप जव सोडून या गेला. या कवीचा जीव कसा वनवासी झाला. मला कस तरी होत या गोष्ट बापाची सांगताना. माझा हुंदका दाटतो या बाप लोकाचा बघताना. तसा या कुटुंबातला बाप गेला. आणि त्याचबरोबर आमच्या मीरा मावशी. फक्त शेवटची तुमची अर्धा मिनिटं घेतून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. का ज्या पतीबरोबर अहोरात्र संघर्ष केला, ज्या पतीबरोबर सावलीप्रमाणे आमच्या मावशी उभ्या राहिल्या. लग्न मंडपात त्या मावशींनी ज्या वेळेला आई बापांनी या काकांच्या बरोबर लग्न मंडपामध्ये लग्न लावलं. देव ब्राह्मणांच्या साक्षीनं 7 पावलं या मावशी चालल्या. ज्या वेळेला या काकांनी हातात हात घेतला या धर्मपत्नीचा
आणि त्याच वेळेला वचन दिलं मावशीला, याच जन्मात नाही 7 जन्म तुला मी साथ देईन, पण 7 जन्म साथ देईन असं वचन देणारा पती आज अर्ध्या वर्षात सोडून या माऊलीचा निघून या जगातून गेला. देव ब्राह्मणांच्या साक्षीनं, आई बापाच्या साक्षीनं त्या लग्न मंडपामध्ये ज्या पतीनं मंगळसूत्र गळ्यात बांधलं पवित्र, आणि आयुष्यभर खंबीरपणे तुझ्या पाठीमागे उभा राहीन असं म्हणणारा पती या मावशीला सोडून गेला. गळ्यामध्ये गळ्यामध्ये तुझीच माळ, हातामध्ये तुझाच टाळ, कसा बनून आला तू काळ, कसा बनून आला तू काळ. धनी माझा रुबाबदार, धनी माझा रुबाबदार, कसा घेऊन गेला तू दूर. माझ्या कुंकवाचा धनी कसा घेऊन गेला तू दूर. माझ्या कुंकवाचा धनी कसा घेऊन गेला तू दूर. चिले पिले होता नोली, चिले पिले होता नोली, होती बापाची सावली. कशी रावून नेली, कशी रावून नेली, कसा बनून आला तू काळ. धनी माझा रुबाबदार, कसा घेऊन गेला तू दूर. माझ्या कुंकवाचा धनी, माझ्या कुंकवाचा धनी, कसा घेऊन गेला तू दूर, कसा घेऊन गेला तू दूर. म्हणून या काकांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पण आज या जगाच्या पाठीवर एक ऐतिहासिक दिवस आहे, न भूतो न भविष्यती. आज ज्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध आहे ना, आज आपण समोर पाहत असणारे भास्करराव नामदेवराव वाकचौरे, ह्या व्यक्तीनं जन्मोजन्मी काहीतरी पुण्य केलेलं असणार. तुमचं लक्ष आहे ना, जन्मोजन्मी ह्या व्यक्तीनं पुण्य केलेलं असणार. कारण का, जगद्गुरु श्री तुकोबारायांची आज बीज आहे आणि जगद्गुरु श्री तुकोबारायांना आज 375 वर्ष पूर्ण झालेत. त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या काकांचं आज त्याच दिवशी वर्ष श्राद्ध आहे. ही साधी सुधी काकांच्या बाबतीत साधी सुधी गोष्ट नाही. या काकांचं जन्मोजन्मीचं पुण्य आहे का तुकोबारायांच्या बीजेच्या दिवशी ह्या व्यक्तीचं पुण्य स्मरण यावं. जरा टाळ्या वाजवा त्याला जोरात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मी पुनश्च एकदा माझे वर्गमित्र अनिल असतील, भाऊ असतील, आमच्या या 3 बहिणी असतील, माझे बाकीचेही वर्गमित्र या ठिकाणी बसलेले आहेत. पण मित्र कसा असावा, कसा असावा मित्र? मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये
चित्रवनव्यामध्ये कारव्या सारखा. पुनश्च एकदा आमचे संतोष भाऊ अनिल, आमच्या ते बहिणी मीरा मावशी, या कुटुंबाला भगवान रामेश्वरानं लवकर सावरावं. कारण ही व्यक्ती या कुटुंबातून गेली, ती व्यक्ती गेल्यानंतर ह्या कुटुंबातून एक पोकळी निर्माण झालेली ती भरून काढू शकत नाही. पण तरीही सावरणं हे आपलं कर्तव्य आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं ह्या काकांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी हरि जय जय, हरि जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरि जय जय, हरि जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरि जय जय, हरि जय हरी जय जय, हरी जय, हरि जय जय, हरि जय जय, हरी जय जय, हरी जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम